आता समजा तुम्हाला प्रॅक्टिस सेट 19 करायचं असेल तर इकडं बघा, ही स्केल आहे ना, स्केल हा सगळा एवढा डायग्राम स्केलनीच होतो. या स्केल 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 ऑन आई 6 cm 10 लिटर ऑफ वॉटर ही याची स्केल असते. मग असं असतं 10 बोललं तर 10चा पाडा बोलायचा पूर्ण पाटीपर्यंत, तेवढे इकडे लिहिलेत ना. समजा याच्या लास्ट नंबर कुठचा आहे 16पर्यंत बोलायचा. चला आता तुम्हाला करून दाखवतो. हे बघा, तर तुम्हाला असं काय ते डायग्राम काढायचा असा. इकडे ते नाव लिहायचं आहे, रमेश, शोभा, आयुब, जुली, राहुल यांचे नाव लिहायचं. आणि ह्यांच्या खाली नंबर आहे ना 13, 16, 14, 15, 55. हे इकडं कसं लिहायचं आहे, एक बॉक्स सोडून इकडं कसं 55 मी लिहिलं नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो, कधी पण असा डायग्राम काढताना ना इकडं एक्स लिहायचं. हे पाहिजे ना, त्याच्यामुळे मार्क जातात एक्स. आणि इकडं ह्या साईडला वाय. आणि हे आहे ना, हे इकडं हे बाई माझं पेन त्या डॉट आहे ना, तिकडं त्या बॉक्समध्ये 0 काढायचा. 0 झालं. आता काय करायचं, स्केल आणि पेन्सिल घ्यायची. स्केल आणि पेन्सिल घेऊन मग अशी स्केल ठेवायची. मग नंतर ना समजा इकडे लिहिले रमेश 13 लिटर्स. मग तसंच रमेशचं शोधायचं नाव, किती लिटर 13. मग इकडं अशी स्केल ठेवायची. आणि मग इकडं एक तुम्हाला करून दाखवतो. बघा मित्रांनो, मी आता केले. आता तुम्हाला वाटत असेल की हे कसं केलं असणार मी, आता तुम्हाला सांगतो. इकडे लिहिलं आहे फर्स्ट रमेश 13 लिटर. मी इकडं पहिलं 13 शोधायचं, 13 इकडे रमेश. मग रमेश 13 लिटर ना, मग तेवढा असा हे काढायचा बॉक्स. समजा इकडे लिहिलं आहे शोभा, 16 लिटर्स. इकडे शोभा शोधायचं आणि इकडे 16 आहे म्हणून 16पर्यंत केले. इकडे लिहिलं आहे अयुब आणि जुली. अयुबचं काय 14 लिटर्स. मी इकडं अयुब शोधलं नाव. आणि 14 लिटर्स कुठं आहे इकडं. जुली 15 लिटर्स. मला माहीत नाही हे काय लिहिलं आहे, जुली काहीतरी आहे म्हणून मी सांगू नाही शकत. जुलीचं किती आहे 15 लिटर्स, म्हणून मी इकडे शोधतो 15 जुली. आता तुम्हाला वाटत असेल की मी सगळ्यांचं असं केलं इथपर्यंत, पण मी हे राहुलचं एवढं मध्ये कशाला गेलं आहे, कारण की इकडे स्केलमध्ये बोललं काय की मी काय बोललेलं 10 असलेलं ना 1 cm म्हणजे 1 सेंटीमीटरचा एक बॉक्स. आणि 10 लिटर म्हणजे 10चा पाडा बोलायचा. 10च्या पाड्यामध्ये कधी 55 येतात. 10च्या पाड्यामध्ये कधी 55 येतात. 55 नाही, म्हणून मी ते लिहिलं. आता 15च्या नंतर 55 येतं ना, तसंच मी इकडे 15च्या नंतर एक बॉक्स सोडून 16. मग इकडं 15 असे 54 आहे ना इकडं. तसं मी इकडं 15 ना, मग इकडे 55. मग इकडे ती लाईन शोधून मी इकडे हे केलं 55 केलं. हे बघ केलं. राहुल 55 म्हणून 15च्या पुढे. मग आता असं केलं ना, समजा तुमच्या सरांनी समजा बोललेलं असून की क्वेश्चन पण लिहा नाही तर नको लिहा. पण असा कधी पण डायग्राम काढताना ना, म्हणजे आम्ही डायग्राम कशाने काढलो या बॉक्समध्ये स्केल लिहिली ना, मग ती स्केल इकडं लिहायचीच लागते. नाही लिहिली तर मार्क्स जातात.
म्हणून मी आता लिहितो स्केल लिहितो की म्हणजे ही स्केल आहे ना, स्केलची ही लाईन हीच कॉपी करून इकडे लिहायची. मी आता लिहितोय स्केल. हे बघ मित्रांनो, मी आता लिहिले स्केल लिहिले आहे. मी आता ही स्केल लिहायची लागते. आता तुम्हाला ना असं मी हे सांगतोय ना, ट्रिक नाही, असं काय ते करून दाखवते ना, हे करायचंच लागतं. ही ना छोटी गोष्ट नाही, ही लपते, पण ती ना करायची लागते. ती नाही केली ना तर मग सर मारतात. काय म्हणजे पहिली म्हणजे हे असं डायग्राम काढताना इकडे 0, इकडे कधी पण X आणि इकडं Y पाहिजे. दुसरं म्हणजे ही स्केल पाहिजे. स्केल आणि कधी पण ना हे नंबर लिहिताना ना एक बॉक्स सोडायचा. आणि माझ्याकडे कसे बुक आहे ना, असलेलं डायग्राम नाही, डायग्राम असला ना मग तिकडं एक बॉक्स तरी सोडायचं ना, तर हे 2 असले. पेनने दाखवतो की असला एक बॉक्स तरी सोडायचा, नाही तर हे 2 तरी सोडायचे, नाही तर एक तरी सोडायचं. पण माझ्याकडे नोटबुक आहे, नोटबुक मी अशी किती पण सोडू शकतो. जागा नसली तर चिकटून माझं समजलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्याच्यात ना स्केल लिहिली ना, स्केलमध्ये पूर्ण डिपेंडेड असते, पूर्ण स्केलमध्ये डिपेंडेड. चला गाईस, लाईक करा कोकणी रणवी ब्लॉग्सला. आता मी थोड्या दिवसांत नाव पण बदलणार आहे. लाईक करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी आम्ही काय पण करू शकतो, तुम्ही आणि मी.